खरं तर आजचा दिवस अगदी साधा वाटत होता, पण दिवस जसा जसा पुढे गेला तशी डाएटची वाट लागली। सकाळची सुरुवात नेहमीप्रमाणे रोजच्या कामांनी झाली। घरात प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त होता आणि माझी धावपळ चालूच होती। पण आजच्या नाश्त्याला मस्त ढोकळा बनवलेला होता। असा मऊ स्पॉन्जी आणि चविष्ट ढोकळा पाहून मन म्हणत होतं आज डाएटला सुट्टी देऊया, पण स्वतःला समजावत होते नाही, कंट्रोल करायचा आहे। इतक्यात एक पार्सल रिसीव्ह झालं। खरं तर यात काय आहे हे पाहण्याची मलाच फार उत्सुकता होती, पण नाही, त्याचं सिक्रेट आज नाही सांगणार। त्यासाठी तुम्हाला पुढचा व्लॉग बघावा लागणार। थोड्या वेळाने दुपारच्या जेवणाची वेळ झाली। आज मेनू मध्ये भात, डाळ, छोलेची भाजी आणि चपाती आहे। आणि एवढं सगळं समोर आलं म्हणून डाएटने शांतपणे बॅग पॅक केली आणि म्हणालं मी निघतो, तुम्ही मजा करा। त्यानंतर मी बेडवरचा पसरा आवरत होते आणि दीदीने एका बाजूला कचरा काढण्याची मोहीम चालू केली। पण दिवसाची खरी हायलाइट अजून बाकीच होती। संध्याकाळी आम्ही गेलो पप्पांकडे, कारण आज तिकडे वडापाव पार्टी होती। मम्मीने स्वयंपाकघरात वडा बनवायला सुरुवात केली आणि तळलेल्या वड्यांचा सुगंध घरभर पसरला। आणि त्या वासाने डाएटने शेवटचा मेसेज पाठवला, तुझ्याशी आता माझं काहीच नातं नाही। गरमागरम वडा, मऊ पाव, चटणी आणि सगळ्यांबरोबर गप्पा, यापेक्षा भारी संध्याकाळ अजून काय असणार। अशाच छोट्या छोट्या क्षणांनी दिवस खास बनतो। आणि जर तुम्हाला आजचा धम्माल ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला एक मोठा लाईक करा, कमेंट करून तुमचा आवडता वडापाव कॉम्बो सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।